नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप आय हॉस्पिटल, सांगली. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की मायोपिया प्रोग्रेशन म्हणजे काय. आता मायोपिया म्हणजे पहिल्यांदा काय हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर साध्या भाषेमध्ये डोळ्याला मायनस नंबर लागणं, चष्मा लागणं, मायनस नंबरचा, याला मायोपिया असं म्हणतात. आणि हा मायोपिया वाढतो म्हणजे काय होत असतो तर आपल्या डोळ्याची जी वाढ ही खास करून अर्थात मायोपिया प्रोग्रेशन हे लहान मुलांमध्ये होते. जसं जसं त्यांची उंची वाढते तसं काय होतं, हा डोळ्याचा जो आकार आहे तो वाढत जातो आणि त्यामुळे त्यांना दूरचं दिसायचं अंधुक व्हायला लागतं. यालाच म्हणतात मायोपिया प्रोग्रेशन. म्हणजे दिवसेंदिवस जो चष्म्याचा नंबर आहे तो मुलांचा वाढत जातो. आता हा थांबवायचा कसा, तर याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या मुलाची रेग्युलर तपासणी हे करणं गरजेची. आता WHO काय सांगतं की वयाच्या पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या वर्षी डोळ्याची तपासणी, अर्थात मुलाला कुठलाही त्रास नसेल तरी करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर दरवर्षी, अर्थात त्यानंतर मुलगा किंवा मुलगी शाळेत जायला लागतात तर दरवर्षी त्यांची डोळ्याची रेग्युलर चेकअप हे महत्त्वाचं आहे. या रेग्युलर चेकअपमध्ये आपल्याला कळतं की मुलाला चष्मा आहे का नाही आहे. दुसरं, त्यानंतर आपल्याला एक वर्कअप करावा लागतो, त्याचे पॅरामीटर सगळे चेक करावं लागतं. म्हणजे डोळ्याचा साईज कसा आहे, त्याचा नंबर एक्झॅक्टली किती आहे, डोळ्यावर ताण किती आहे. आणि त्यानंतर रेग्युलरली आम्ही काय करतो की काही चेंजेस होत आहेत का याच्यावर लक्ष ठेवतो. आणि एकदा लक्षात आलं की ह्याच्यात चेंजेस होत आहेत, म्हणजे मायोपिया वाढतोय किंवा मायनस नंबर वाढतोय, तर आपल्याला काही ट्रीटमेंट प्लॅन करावे लागतात. यालाच म्हणतात मायोपिया कंट्रोल. सो मायोपिया कंट्रोलमध्ये काय काय असतात. पहिल्यांदा लाईफस्टाईल मॉडिफाय म्हणजे काय. बऱ्याचदा असं लक्षात येतं की आजकालची मुलं मुली हे खास करून आउटडोर ॲक्टिव्हिटी शक्यतो टाळतात. बरंचसं काम हे इंडोर असतं, अभ्यास करणे किंवा खेळणं किंवा TV बघणं हे सगळं इंडोर असतं. तर रोज 30 ते 45 मिनिटं जर आउटडोर सनलाईटमध्ये ॲक्टिव्हिटीज केल्यात तर मायोपिया वाढायचं जे प्रमाण आहे ते कमी होतं, असं अभ्यासानं सिद्ध झालेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं, काही ड्रॉप्स आहेत ज्याला लो डोस ॲट्रोपिन म्हणतात. या ड्रॉप्सनी मायोपियाचं प्रोग्रेशन हे वेगवेगळ्या स्टडीजमध्ये असं लक्षात आलं आहे की कमी होतं. म्हणजे हा ड्रॉप जर आपण रेग्युलरली रोज घातला तर हा नंबर वाढायचा कमी होतो. तिसरं आहे विजन थेरपी. म्हणजे आपल्या डोळ्याला काही वेळा काय असतं, तुम्ही ऐकलं असेल की अमुक एक्सरसाइज केले, आयुर्वेदिक उपचार घेतले आणि नंबर गेला. तर हे दुसरं तिसरं काही नसतं, तर विजन थेरपी असते. तर काय असतं, काही विशिष्ट मुलांना किंवा मुलींना हा नंबर जो आलेला असतो हा डोळ्यावरच्या ताणामुळे आलेला असतो. सगळ्यांना काही नंबर हा ताणामुळे लागत नाही, त्यामुळे सगळ्यांचा नंबर काही यांना कमी होऊ शकत नाही. परंतु ज्यांना डोळ्यावर ताण आहे त्यांना आम्ही विजन थेरपी देतो, म्हणजे डोळ्याला रिलॅक्स करायचे काही एक्सरसाइजेस देतो आणि त्यांच्यामुळे सुद्धा त्यांचा वाढणारा नंबर हा कमी होऊ शकतो किंवा जाऊ शकतो. पण हे फक्त काहीच व्यक्तींना होतं, त्याच्यामुळे सगळ्यांचा काही नंबर जात नसतो. ऑर्थोकेराटोलॉजी म्हणजे स्पेशल कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात ज्या सुद्धा वापरल्या जातात हा मायोपिया वाढण्यापासून थांबवण्यासाठी. आणि या सिरियली म्हणजे दर 6 महिने वर्षांनी आम्ही चेंज करत जातो आणि त्यांनाही नंबर वाढायचा थांबतो. आणि नवीन काही चष्मे आलेले आहेत आता, ज्याचा जो बेस आहे त्याला म्हणतात पेरिफेरल डिफोकस कर्व किंवा पेरिफेरल डिफोकसमुळं या ग्लासेसमध्ये आपल्या डोळ्याला रिलॅक्स करण्याची क्षमता असते. आणि अशा ग्लासेसच्या यूजनं प्लस लो डोस ॲट्रोपीच्या यूजनं आपण नंबर वाढायचा ॲटलिस्ट थांबवू शकतो किंवा कमी करू शकतो. तर या वेगवेगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या तुम्हाला चेकअप केल्यावरच आपल्याला आणखी समजावता येतील. पण जरूर आपल्या मुलीला जरी चष्मा नसेल तरी एकदा दृष्टी चेकअप करून घ्या. आणि जर त्याला मायनस नंबर असेल तर नक्की तुम्ही दाखवा, कारण आपण हा वाढण्यापासून थांबवू शकतो. धन्यवाद.